मैपणी 2009 मध्ये मिली त्याला 7-8 लाख रुपये लावलं नांदेडला 100 पाकिट रक्ताचं लावला शेत विकून लावलं एकर 2 एकर। माझे कार्यकाळापासून 20-25 जणांची यादी बनवलेली आहे। म्हणजे काही लोकांना आम्ही सांगत नाही कारण की ते आजार सांगितल्याने नाही कधी स्वतःच घायला मरून जातात। शासनाची गाववाडी वस्ती तिथे शुद्ध पाण्याची शाश्वती ही योजना फेल ठरल्याचं चित्र सध्या अमरावती विभागामध्ये बघायला मिळते। क्षारयुक्त पाणी प्यायल्यामुळे विभागातल्या डोंगराळ भागांमधल्या वाड्या वस्त्यांवर किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा वाढतोय। क्षारयुक्त पाणी असलेल्या गावांमध्ये शुद्ध पाणी मिळावं याकरता शासनाने काही आरोचे प्लांट लावले आहेत। मात्र त्या प्लांटची देखभाल, दुरुस्ती आणि विजेचे बिल भरण्याची सुद्धा काही ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे हे प्लांट बंद आहेत। किडनीचं गाव या शीर्षकाखाली आजपर्यंत राज्यातल्या अनेक गावांमधल्या बातम्या पुढे आल्या, मात्र या गावांमध्ये भेटी दिल्यानंतर धक्कादायक आकडेवारी समोर येते। माझ्या गावामध्ये पाणी अशुद्ध असल्यामुळे गावामध्ये खूप किडनी पेशंट खूप वाढत आहे। माझे कार्यकाळापासून 20-25 जणांची यादी बनवलेली आहे। प्रशासनाने आमच्या गावाकडे थोडंसं लक्ष द्यावे ही विनंती आहे। आज अमरावती विभागामध्ये प्रत्येक महिन्याला 900हून अधिक रुग्णांवरती डायलिसिस केले जाते। किडनीच्या आजारावर किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया हा एकमेव मार्ग आहे आणि किडनी प्रत्यारोपणासाठी शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही जनजागृती केलेली नाही, त्यामुळे शेतीवाडी विकून या आजारावर उपचार करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे। तर या किडनीमुळे आम्हाला लय त्रास आहे। माझी पत्नी 2009 मध्ये मिली त्याला 7-8 लाख रुपये लावलं नांदेडला। तर काय मसारे डॉक्टर आहे नांदेडचा त्याच्यापाशी नेलो आम्ही। पुष्कळ कमीत कमी 9-8 ऑपरेशन केले त्याची सगळ्या शरीराची। मग तरी ते रक्ताचा परिमाण ते बंद पडला तर मेमन सरपशी 100 पाकिट रक्ताचे लावला आम्ही शेत विकून लावलं एकर 2 एकर। असं त्याच्यामुळे आम्ही लय खालीच झालो। त्या किडनीचा लय त्रास आहे आम्हाला। यवतमाळ जिल्ह्यातल्या वडद आणि अमरावती जिल्ह्यातल्या जनुना या गावांमध्ये सध्या क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीच्या आजाराची संख्या वाढलेली आहे। तर या आजारामुळे 20 ते 35 वयोगटातल्या युवकांना सुद्धा जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। डेट झाली आहे 2013 मध्ये किडनी आणि माझ्या आईने एक किडनी त्यांना दिली आहे। किडनी डोनर आहे माझ्या गावात भरपूर लोक आजारी आहे किडनी आजाराने। पण गावामध्ये काही सोयीसुविधा नाही आयरो आहे, नाही सरकारी दवाखान्याचा एखादा प्रतिनिधी आहे। पण त्याच बाबतीमध्ये इथं कोणी नाही, सरकारकडे काही करत नाही, नाही इथपर्यंत कोणी आमदार आला नाही, खासदार आले नाही, कलेक्टर ऑफिसर आला, पालकमंत्री आला, ग्रामपंचायतला काही फंड नाही आहे, काही नाही। ग्रामपंचायतचा आयरो बी बंद आहे 2-3 वर्षापासून, काहीच नाही आहे। आणि पाण्यामध्ये क्षार खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्यामुळे किडनीचा त्रास होत आहे लोकांना। काही लोकांना आहे किडनीचा आजार, पण ते काही लोकांना आम्ही सांगत नाही आहे कारण की ते आजार सांगितल्याने नाही का ते स्वतःच घाबरून मरून जातात। शासनाने या गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करतायत। ग्रामस्थांची ही मागणी सरकार ऐकणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।